नमो बुद्धाय. जय भीम. संस्करण प्रक्रिया. 1. आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश. तथागत बुद्धांनी पुनर्जन्म प्रतिपादला आहे, परंतु तथागत संसरण नाही असे प्रतिपादतात. तथागत बुद्धांनी 2 परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले, असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते. असे टीकाकार प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे ते म्हणत, आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे, हे संभवनीय तरी आहे काय? परस्पर विरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. बॅक्ट्रियाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, तथागत बुद्ध संसरण म्हणजे पुनर्जन्म मानित होते काय? नागसेनाने उत्तर दिले, होय. यामध्ये परस्पर विरोधी नाही काय? नागसेन, नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय? राजा विचारतो. नागसेन, अर्थात निश्चित शक्य आहे. हे कसे शक्य आहे हे समजावून सांगा बरे. नागसेन, जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे? राजाने विचारले. हो, शक्य आहे. कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट करा. राजा, समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले आहे? अर्थात नाही. राजा, त्याप्रमाणे आत्म्याच्या संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे. बाळपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी गाथा हे राजा तुला आठवते काय? होय, आठवते. तर मग त्या गाथेचे गुरुपासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय? अर्थात नाही. याप्रमाणेच आत्म्याच्या संसरणाविना पुनर्जन्म होतो. वा, छान. नागसेन, आत्मा अशी काही वस्तू आहे काय? राजा, यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा, आत्मा अशी काही वस्तू नाही. वा, छान. नागसेन. 2. गैरसमजुतीचे कारण. तथागत बुद्ध जो उपदेश करेल तो ऐकणारा श्रोतवृंद भिक्खूंचा असे. कोणत्याही एका विषयावर तथागत बुद्धांचे म्हणणे काय आहे हे भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचवले. लेखन कला अद्यापही विकसित झाली नव्हती. त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेचे तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते, त्यांनी ते पाठ करून ठेवणे व अध्यापन करणे त्यांना भानक म्हणत. बौद्ध त्रिपिटक आणि अट्टकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे. ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते. पुष्कळ वेळा तथागत बुद्धांनी जो उपदेश केला त्यांचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही. तथागत बुद्धांच्या जीवनकाळी तथागतांच्या उपदेशांचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी तथागतांच्या निदर्शनास आल्या होत्या. उदाहरण म्हणून अशा 5 स्थळांचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख अलग दुदुप्पम सुत्तात आहे, दुसरा महाकम्म विभंग सुत्तात, तिसरा कनकट्ठल सुत्तात आणि चौथा महारथ नहन संख्ये सुत्तात आणि 5वा जीवक सुत्तात. अशा प्रकारे तथागतांच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे, कारण अनेक भिक्खू तथागत बुद्धांपाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयासंबंधी विशेषतः बुद्धोपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीशी सोडून झालेले आहे. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयाच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे. याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धर्मात घुसळता आले. यासाठी त्रिपिटकात जे बुद्ध वचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्ध वचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे. यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे. तथागत बुद्धांच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धांचे नव्हे. म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते बुद्ध वचन मानायला प्रत्यवाय नाही. दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात तथागत बुद्ध कधीच पडत नाहीत. म्हणून जे माणसांच्या कल्याणाला पोषक नाही ते बुद्धांच्या नावावर खपवले जात असेल तरी वस्तुतः ते बुद्ध वचन म्हणून मानता येणार नाही. तिसरी एक कसोटी आहे जी ही की तथागत बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशा विषयांची 2 प्रकारात वर्गवारी केली होती.
जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्या संबंध तथागताने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्या संबंधी त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत, परंतु ते तात्पुरते आहेत. ज्या 3 प्रश्नासंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयाबाबत तथागत बुद्धांचे विचार काय होते हे ठरवताना त्या चर्चेच्या वेळी वरील 3ही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. भाग 3. बौद्ध जीवन मार्ग. 1. सत, असत आणि पाप चांगले, वाईट आणि पाप. सत्कर्म कुशल कार्य करीत राहा. अकुशल कर्मात सहयोगी बनू नका. अकुशल करू नका. पापकर्म करू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. माणसाने एकदा कुशल चांगले कर्म केले की परत चांगले कर्म करीत राहिले पाहिजे. कुशल चांगले कर्म इतके अविरत करीत राहावे की त्या योगे अंतःकरणातील सर्व इच्छाही कुशल चांगल्या कर्मांकडेच लागाव्यात. चांगल्या कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे. कुशल कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने पात्र भरते. थोड्या चांगल्या कर्माने अकुशल कर्म वाढत राहते. जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते, ते कर्म चांगल्या रीतीने झाले आहे असे समजावे. जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते, ते काम चांगले झाले असे समजावे. जर मनुष्य कुशल कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे. त्यात त्याने आनंद मानावा. कुशल कर्माचा संशय आनंददायक असतो. जोपर्यंत कुशल कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुःख भोगावे लागतात, परंतु त्यांचे कुशल कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने कुशल कर्मासंबंधी कधीच बोलू नये. थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे कुशल कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो. चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शीलाचा सुवास उच्चपदे दरवळत जातो. अकुशल हे क्षुद्र समजू नका. ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने भांडे भरते. थोडे वाईट घडता ते वाढत राहते. ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, असे काम करणे बरे नाही. जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरा मागून गाडीचे चाक धावत असते, त्याप्रमाणे अशा माणसांच्या मागून दुःख धावत राहते. पापाला अनुसरू नका. या बाबतीत अनावधाने राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. दुर्विचाराचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची तत्व करा. जो शुभ कर्मात कुशल कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये अकुशलतेत रममाण होते. जे कृत्य केले असताना खेद वा खंत वाटते, त्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, ते काम करणे इष्ट नव्हे. पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते, परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. अकुशल मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अकुशलाला कमी लेखू नये. थेंबाथेंबाने भांडे भरते. अगदी अल्प दुष्कृत्य करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो. माणसाने आपले विचार अकुशल कर्मापासून परावृत्त करून कुशल कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढवण्याची त्वरा करावी. जर माणूस कुशल कर्म आचरणात आळस करू लागला तर त्याचे मन अकुशलात रममाण होते. माणसाने एकदा पाप केले, अकुशल वागला तरी त्याने परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते. कुशल कर्म करीत जा. अकुशल कर्म करू नका. कुशल कर्म करणाऱ्यांना इहलोकी सुख शांती लागते. कामुकतेने दुःख निपजते. कामुकतेने भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून विमुक्त होतो. तृष्णा हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते, तसे स्वनिर्मित स्वपोषित पाप कर्त्याचा नाश करतो. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणे त्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो. तो त्याच्या शत्रुतेच्या अपेक्षेप्रमाणे अधोगतीला स्वतःला नेऊन पोहोचवितो.
दुष्कृत्य आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात, परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण असतात. 2. तृष्णा आणि लालसा. लालसा व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका. त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवनमार्ग आहे. धनाचा सारखा वर्षा होत राहिला तरी कामना शमत नाही. सुज्ञ लोक जाणतात की कामना ही असमाधानकारक व दुःखर आहे. जो स्वर्गलोकीचा सुखभोगातही आनंद मानित नाही, जो तृष्णेचा क्षय करण्यास सदैव रत असतो, तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय. लोभातून दुःख उत्पन्न होते, लोभातून भय निर्माण होते. लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते. जो जीवनाचे खरे ध्येय विसरून सुखभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो, तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणारा द्वेष करू लागतो. जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते, म्हणून माणसाने कशासंबंधीही आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतेही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाहीत त्यांना कोणतीच बंधने नसतात. सुखभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते. जो सुखभोगासक्त नाही त्याच्या वाटेला भय आणि दुःख येत नाही. आसक्तीमुळे दुःख आणि भय उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही. लालसेतून दुःख उत्पन्न होते, लालसेपासून भय उत्पन्न होते. जो लालसेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही. लोभापासून दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभमुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही. जो शीलवान व प्रज्ञावान आहे, जो न्यायी आणि सत्यवादी आहे, जो आपले कर्तव्य पूर्ण करणारा आहे, अशा पुरुषांवर लोक प्रेम करतात. पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आप्त, मित्र आणि हितैषी स्वागत करतात. त्याचप्रमाणे ह्या जगातून गेलेल्या कुशल कर्मकर्त्यांचे सत्कर्म तो परत आल्यावर आप्तेष्टांप्रमाणे त्याचे स्वागत करते. 3. क्लेश आणि द्वेष. कोणालाही त्रास देऊ नका. दुसऱ्यांसंबंधी द्वेष भावना बाळगू नका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाच्या फटकारा अंगावर पडण्यासही संधी देत नाही, त्याप्रमाणेच लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही, असा या जगात दोषरहित पुरुष कोण नाही. श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, परिपूर्ण ज्ञान आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने अतिशय तीव्र दुःखांचा अंत करा. क्षमा परमतप आहे, निर्वाण परमपद आहे असे बुद्ध सांगतात. दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवृत्तीत खरा श्रमण होऊ शकत नाही. कोणाचीही निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे व प्रातिमोक्षांच्या नियमाचे पालन करणे हा बुद्धांचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका. जो स्वतः सुखाच्या शोधात आहे, त्याप्रमाणे जे सुखाची इच्छा करतात त्यांची तो हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही, त्याला सुख प्राप्त होईल. विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मुख आहे त्याला निब्बाण पद लाभलेलेच आहे. जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते. जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयत आणि शुद्ध आचरणी आहे, जो दुसऱ्यांचे दोष काढत बसत नाही, जो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय. चाबकाचा फटकारही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो, त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एकतरी मनुष्य आहे काय? जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते, त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो. 4. क्रोध आणि वैर. मनात क्रोध भावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. क्रोधाग्नी शमन करा. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागवले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात त्याचा क्रोधाविकार कधीही क्षमत नाही. ज्याच्या मनात असे विचार उठत नाही त्याचा क्रोध शांत झालेला असतो. शत्रूच्या वाईटावर, द्वेष्टाच्या वाईटावर टपलेला असतो. माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, खरे बोलावे, रागावू नये, मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे, क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा, सर्व बंधनांवर जय मिळवावा,
रेणेप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख भोगत नाही. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते गुलाम धरणारेच आहेत. जित्याने वैर वाढते, पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो. परंतु ज्याने ज्या प्रजांच्या कल्पनेचाच त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो. लालसा कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही. नामरूप अस्तित्वाच्या घटकांसारखे पंचस्कंधासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही घटकांसारखे. वैराने वैर कधीच शांत होत नाही, अवैरानेच ते शांत होते. हा सनातन धर्म आहे. नमो बुद्धाय. जय भीम.